शेतकऱ्यांसमोर अडचणी असताना कृषी मंत्री कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी थेट कृषी मंत्र्यांवर टीका केली आहे। युवा संवाद यात्रेदरम्यान रोहित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। पुढे बोलताना रोहित पवार यांनी परळीत होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर सडकून टीका केली। शासन आपल्या दारीचे नाटक सरकारनं बंद करावे अशी मागणी पवारांनी केली। राज्याचा अभ्यास करून दुष्काळाची यादी जाहीर केली नाही। सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून 40 तालुक्यातील यादीत निकष वेगळे आणि नंतर आलेल्या यादीत निकष वेगळे असा सवाल उपस्थित केला आहे। शेतकऱ्यांची खरी अडचण सरकारनं समजून घेतली पाहिजे। तर शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून शासनानं कितीही गाड्या पाठवल्या, कितीही अंश दाखवल्या तरी शासन आपल्या दारी कार्यक्रमाला लोक येतील असं मला वाटत नाही। सामान्य लोकांच्या दारी हे शासन आलं पाहिजे। इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांगितले म्हणून लोकांना शासनाच्या दारी घेऊन जातं आणि 15 कोटी रुपये खर्च केला जातो। शासन आपल्या दारीचे नाटक सरकारनं बंद करावे। शासनानं शेतकऱ्यांच्या दारी जाऊन अडचण समजून घेऊन मार्ग काढला पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। हे बघा, शेतकऱ्याला एवढ्या अडचणी असताना आपले कृषी मंत्री कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाहीत। त्यांचं वक्तव्यसुद्धा कुठं आलेलं नाही। ते या जिल्ह्याचे नेते असले, या राज्याचे कृषी मंत्री असले तरीसुद्धा सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा जेव्हा दुष्काळाची यादी ही जाहीर झाली होती त्याच्यामध्ये फक्त 40 तालुके घेतले होते। खरं तर सरकारकडनं कुठलीही यादी जाहीर होत असताना राज्याचा अभ्यास करावा लागतो। अभ्यास करून ज्या ज्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने अडचण आहे त्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची जबाबदारी ही सरकारची असते। पण हे सरकार इतकं गोंधळलेलं आहे, 40 तालुक्याची यादी पहिली जाहीर होती, त्याच्यामध्ये निकष वेगळे असतात आणि मग 15 दिवसानंतर लोकांचा रोष वाढल्यानंतर दुसरी यादी जाहीर केली जाते आणि त्याच्यात निकष वेगळे असतात। म्हणजे काय या सरकारमध्ये चाललेलं आहे हे कोणालाही माहीत नाही। दिवाळी या शेतकऱ्यांची गोड करणार असं सरकारने सांगितलं होतं। कुठल्या हेतूतून गोड करणार हे खरंच अजूनपर्यंत शेतकऱ्याला कळलेलं नाही। विम्याचे पैसे पोचलेले नाहीत, पोचले असले तरी 1200-1500 रुपये पोचलेले आहेत आणि दुष्काळ स्वतःच्या डोळ्यासमोर जे उभं पीक आहे ते जाणार हे माहिती असताना दिवाळी कशी गोड होणार? तर मग सरकारकडनं मदत ही लवकर दिली गेली पाहिजे, नाही तर हा शेतकरी व्याजावर पैसा घेईल, 5% महिन्याला व्याज देईल। मग जेव्हा सरकारचा पैसा वर्ष दीड वर्षाने आल्यानंतर तोपर्यंत जे काय खर्च केलेला असतो तो पूर्णपणे व्याजामध्ये संपलेला असतो। त्यामुळे या शेतकऱ्याची खरी अडचण या सरकारने समजून घेतली पाहिजे आणि याच्यावर बोललं पाहिजे, ना की नको त्या विषयावर बोललं पाहिजे। आता तो प्रोग्राम जेव्हा होईल तेव्हा कितीही गाड्या त्यांनी पाठवल्या, कितीही आमिषं दाखवली तरी मला नाही वाटत लोक त्या कार्यक्रमाला येतील। शासन आपल्या दारी याचा स्पष्ट मराठीमध्ये अर्थ असा आहे की शासन आपल्या दारी म्हणजे सामान्य लोकांच्या दारी हे शासन आलं पाहिजे। पण या सरकारमध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला सांगितलं म्हणून लोकांना शासनाच्या दारी घेऊन नेलं जातं आणि मोठ्या सभेमध्ये 15 कोटी रुपये खर्च केला जातो आणि त्या 15 कोटीमध्ये तिथं भाषणं मोठी होतात। हे लोकांना नको आहे। आज जर आपण बघितलं डोल वेळेवर मिळत नाही, जे काही पैसा हे आशा सेविकांना जाहीर केला आहे तो सुद्धा अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि त्याच्याचबरोबर अनेक इतर जे काही पेन्शनच्या स्कीम आहेत गरिबाच्या त्याच्यामध्ये सुद्धा पैसा हा वेळेवर मिळत नाही। त्यामुळे सरकारने हे जे काही नाटक आहे शासन आपल्या दारीचं हे बंद करावं आणि खऱ्या अर्थाने शासनाने शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या दारी जाऊन अडचण काय हे समजून घेऊन मार्ग काढायला पाहिजे।